सरकारने पास केला. मोदी सरकार म्हटलं की थोडंसं असं होतं की भारत सरकार म्हणण्याऐवजी मी मोदी सरकार, कारण जाहिरात आता सगळ्या मोदी सरकार अशाच आहेत म्हणून. तर हा कायदा पास केला आणि या कायद्यानुसार आपल्या सर्वांना भारतीय नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. आणि हे भारतीय नागरिकत्व आपण जर सिद्ध केलं नाही तर आपल्याला डिटेन्शन कॅम्पमध्ये जावं लागेल. आता हे डिटेन्शन कॅम्प काय आहे, तर हा एक प्रकारचा जेल आहे. म्हणजे डिटेन्शन कॅम्प हे नाव आहे त्याचं, इकडे जेल म्हणतो आपण, याला डिटेन्शन कॅम्प, एवढाच फरक आहे. आणि म्हणून ज्यावेळी तुम्ही डिटेन्शन कॅम्पमध्ये जाल त्यावेळी तुम्हाला भारताच्या कोणत्याही सोयी सुविधा मिळतील याची गॅरंटी आज तरी देता येत नाही. आणि याचा मोठा फटका जो बसणार आहे तो मुस्लिम आणि भटक्या जमाती, विशेषतः अनुसूचित जमाती. कारण या सगळ्यांना यांच्याकडे एक तर कागदपत्र मिळायची पंचायत आहे आणि हे कागदपत्र जातीचा दाखला जरी काढायला गेलो तर आपल्याला 50 वर्षापूर्वीचा महसुली पुरावा लागतो. आज तो आमच्याकडेही मिळत नाही. आणि मग हे कसं नागरिकत्व सिद्ध करणार? राजेंद्रनगर झोपडपट्टीला अजूनही प्रॉपर्टी कार्ड देत नाही. मग हे भारतीय नागरिकत्व म्हणजे तुम्ही तिथं आहे का नाही हे सिद्ध करायचा हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही भारतीय आहात म्हणून कसं सिद्ध करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून अशा बाबतीमध्ये या कायद्याच्या विरोधात बोलणं लिहिणं गरजेचं होतं. आणि म्हणून मी शाहीनबाग नावाची मराठी कादंबरी लिहिली. त्याचं प्रकाशन इथंच कोल्हापूरला शाहू स्मारकला झालं. त्यानंतर हिंदीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून मुंबईमध्ये मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये त्याचं हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि त्यानंतर असं मला वाटलं की याच्यावरती आपण लोकांपर्यंत जर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर शॉर्ट फिल्म करावी. आणि म्हणून मी या विषयावरती शॉर्ट फिल्म केलेले आहे. खरं तर या शॉर्ट फिल्मच्या विषयी इतकं मला प्रसिद्धी मिळेल खरं तर असं वाटलं नव्हतं. पण ही शॉर्ट फिल्म अजून रिलीज व्हायच्या अगोदरच तामिळनाडू हॉलिवूड फिल्म फेस्टिवल तामिळ याचा हा पुरस्कार या फिल्मला मिळाला. त्यानंतर 2 दिवसापूर्वीच रील इंटरनॅशनल फिल्म